नमस्कार. आज प्रत्येक डाळिंब बागायतदार मधमाशीसाठी धडपडतोय, पळतोय, करतोय. तर खरंच डाळिंबात मधमाशीचं एवढं महत्त्व आहे का? तर आपण ते बघू. डाळिंब पाहिलं तर सेल्फ आणि क्रॉस असं 2 प्रकारे पॉलिनेशन होत असते डाळिंबात. पण सेल्फ पॉलिनेशन होत असलं तरी क्रॉस पॉलिनेशन तितकंच महत्त्वाचं आहे. क्रॉस पॉलिनेशनसाठी मधमाशी, बाकीचे कीटक असतील, वारा असेल, त्यासाठी क्रॉस पॉलिनेशनसाठी ते खूप महत्त्वाचं असतं. आता मधमाशीच का? तर मधमाशी असं आहे की समजा डाळिंबाचं फूल उमललं तर सगळ्यात आधी मधमाशी जर तिथे जाऊन बसली, तिने जर पॉलिनेशन त्या फळाचं केलं, म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी उमलले कळी, त्या दिवशी मधमाशी बसली, तर त्या होणाऱ्या सेटिंगची, त्या होणाऱ्या फळाची साईज आणि टेक्स्चर, क्वालिटी एक नंबर राहते. म्हणजे जेवढ्या लवकर मधमाशी पॉलिनेशन करत तेवढ्या त्या बागाची, त्या फळाची क्वालिटी चांगली राहते किंवा मालाला वजन भरतं आणि चकाकी, शायनिंग सुद्धा चांगले राहते. जर मधमाशीचं प्रमाण आपल्या बागेत कमी असेल तर त्याचा एक दुष्परिणाम बी होतो. 30 ते 35% आपल्या बागेचं सेटिंगमध्ये नुकसान होऊ शकतं. तरी हे सुद्धा मधमाशीसाठी सुद्धा मधमाशी खूप महत्त्वाची आहे. मधमाशी जर आपल्या बागेत नसेल तर ड्रॉपिंगची सुद्धा शक्यता जास्त राहते. आपल्या बागेत मधमाशीचा वावर हा बऱ्यापैकी दुपारी जास्त असतो. तिचा कालावधी एक 12 ते 3 म्हणा किंवा 2 त्या दरम्यान सगळ्यात जास्त मधमाशी ॲक्टिव्ह होते. पण आता सध्याचं वातावरण असं आहे की दुपारी भरपूर प्रमाणात ऊन पडते, संध्याकाळी थंडी पडते. याचा परिणाम निश्चित मधमाशीवर होतोय, त्यांच्या सर्वायवलवर परिणाम होत असते. त्यामुळे मधमाशीचं प्रमाण कमी दिसते. दुसरी गोष्ट, एक वासाची कीटकनाशकं किंवा जे कीटकनाशकं मधमाशीला चालत नाहीत, ती कीटकनाशकं बागेत फवारली जाणं, तणनाशकं फवारली जाणं किंवा आपल्या बागेच्या आजूबाजूच्या शेतात क्लोरोपायरिफॉस सारखी कीटकनाशकं असतील, जे गॅस पॉयझन असतील, अशी जर कीटकनाशकं किंवा तणनाशकं मारली जात असतील तर मधमाशीचं प्रमाण 100% आपल्या बागेच्या आसपास बागेत कमी राहतात. त्यासाठी आपण बरेच पर्याय करत असतो की गुळ उकळणे बागेत, उसाचा रस फवारणी करणं किंवा पेटे आणून मांडणं, हे असं वेगवेगळे प्रकार करत असतात. त्यामुळे मधमाशी खरंच बागेसाठी आवश्यक आहे आणि ती मधमाशी आपल्या बागेत कशी टिकून राहील आणि कशी येईल, त्यामुळे आपलं उत्पन्न कसं वाढेल, फळाची साईज कशी वाढेल, वजन कसं वाढेल, हेच फळं जर क्वालिटीची असतील तरच एक्सपोर्टला जाणार आहेत. मग एक्सपोर्टवर काम करायचं असेल किंवा चांगल्या क्वालिटीचा माल आणि चांगला रेट द्यायचा असेल तर मधमाशी तुम्हाला बागेत हवीच आहे. धन्यवाद.